श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ आपला अर्थातच महाशिवरात्रीवरती आहे पहा. म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे पहा. आपल्याकडं म्हणजे जे काही आपलं दारिद्र्य वगैरे असेल किंवा गरिबी असेल ती आपली राहणार नाही. म्हणजेच पहा, कारण महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचा आशीर्वाद मिळणार आहे आपल्याला जर आपण ह्या झाडांना स्पर्श केला तर. आणि आपली गरिबी असते पहा, म्हणजे आपण कसं म्हणतो की कर्ज आहे, तर आपल्याकडं कर्ज राहणार नाही. म्हणजे महादेव आपले त्याच्यातून बाहेर काढणार किंवा आपलं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य नष्ट होणार. त्यामुळे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे पहा. आणि या संदर्भातच आपण आजची पूर्ण माहिती पाहणार आहोत की महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला कोणत्या झाडाला असा स्पर्श करायचा आहे, म्हणजेच पूजा वगैरे करायची आहे कोणत्या झाडाची, त्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे. तर पहा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडलास तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. कारण पहा, महाशिवरात्रीला अजून वेळ आहे, तोपर्यंत आपण आपल्या आसपास ज्यांना गरज आहे या व्हिडिओची त्यांना खरंच नक्की शेअर करा तुम्ही व्हिडिओ. तर चला पाहूया व्हिडिओ. तर पहा, महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव म्हणजे शंकर आणि पार्वती यांचा विवाह झालेला आहे पहा. म्हणजे काही आख्यायिकामध्ये महादेव आणि पार्वती म्हणजे ह्यांचा या महाशिवरात्रीच्या दिवशी विवाह झालेला आहे. काहीमध्ये सांगतात की महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाने तांडव केलेला आहे, त्यामुळे ही महाशिवरात्री जे आहे हे एकदम पवित्र आहे पहा. महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे सगळ्यात मोठं व्रत म्हणजे महाशिवरात्रीचं व्रत आहे पहा. आणि ह्या महाशिवरात्रीचं व्रत म्हणजे महाशिवरात्रीचा उपवास जे करतात त्यांच्या आयुष्यामध्ये कसलं दुःख दरिद्र राहत नाही पहा. म्हणजे कसले संकट राहत नाही त्यांच्या घरामध्ये पण. म्हणजे पितृदोष वास्तुदोष जे आहे महादेव आपलं त्याच्यातून आपल्याला बाहेर काढत असतात. त्यासाठी आपल्याला महाशिवरात्रीचं व्रत नक्की करायचं आहे. आता ज्यांना झेपत नाही त्यांची गोष्ट वेगळी आहे, किंवा आजारी आहेत किंवा वृद्ध आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे, किंवा अगदीच लहान मुलं आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण तुमच्या आमच्यासारख्यांना आपल्याला महाशिवरात्रीचं व्रत हे नक्की करायचं आहे पहा. हे व्रत केल्याने आपण पापमुक्त सुद्धा होत असतो, त्यामुळे आपल्याला महाशिवरात्रीचं व्रत हे नक्की करायचं आहे. आणि पहा, महाशिवरात्रीचं आपल्याला व्रत करायचं आहे म्हणजेच उपवास करायचा आहे. आणि आपल्याला कोणत्या झाडाची पूजा करायची आहे ते पण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, सर्वप्रथम आपल्याला बेलाचं झाड म्हणजे महादेवाचं पहा, आपण पिंडीवरती जे बेल अर्पण करतो त्या बेलाच्या झाडाला आपल्याला पूजा वगैरे करायची आहे, त्या बेलाच्या झाडाची. आणि सर्वप्रथम आपण या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी आपल्याला जे महादेवाची पिंड आहे आपल्या घरामध्ये जे लिंग आहे त्या लिंगावरती आपल्याला पाणी वगैरे जल अभिषेक वगैरे घेतल्याच्या नंतरच आपल्याला पाणी वगैरे प्यायचं आहे, चहा वगैरे घ्यायचा आहे ज्यांना शक्य होईल त्या दिवशी आपल्याला. त्याच्यामुळे लवकर उठायचं. त्या दिवशी आपलं सगळ्या अंघोळ वगैरे झालं, देवपूजा वगैरे झाली, महादेवाचा अभिषेक वगैरे झाला की आपण त्यानंतर पाणी वगैरे घ्यायचं, पूजा हे झालं आपल्या घरी. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला आपण कुठल्याही महादेवाच्या मंदिरात गेलो तरी आपल्याला जास्त वेळ पूजा वगैरे करणं होणार नाही. त्यामुळे आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या आपल्याला घरीच करायच्या आहे, पूजा आपल्याला घरीच करायची आहे. आणि मंदिरात तर नक्की जायचं आहे कारण दर्शनासाठी. कारण जिथं आपल्या घरामध्ये जेवढं पावित्र्य नसतं त्या कितीतरी पटीने आपल्याला मंदिरामध्ये पावित्र्य असतं, त्यामुळे आपल्याला तिथं दर्शनाला जायचं आहे. जी आपल्याला पूजा छोटी छोटी पटकन जी आवडता येईल ती पूजा आपल्याला घेऊन जायची आहे, पण आपली जास्तीची पूजा जी आहे ती आपल्याला घरामध्ये पटकन करून घ्यायची आहे. अभिषेक वगैरे ह्या सर्व गोष्टी आपल्याला घरीच करायच्या आहेत. आणि आपल्याला बेलाच्या झाडाची पूजा करायची आहे. बेलाच्या झाडाला आपल्याला जल वगैरे अर्पण करायचं आहे. बेलाच्या झाडाची पूजा धूप दीप आपल्याला त्या दिवशी दाखवायचं आहे. बेलाच्या झाडाला आपल्याला प्रदक्षिणा करायच्या आहेत, म्हणजेच आपल्याला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आपल्याला कसलंच दारिद्र्य राहणार नाही आणि कसलीच आपल्याला बाधासुद्धा राहणार नाही जर आपण बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा मारल्या तर. आता हे बेलाचं झाड आपल्याला महादेवच्या मंदिरामध्ये भेटतं पा, किंवा आपल्या आसपास जर कुणाची इथं जर बेलाचं झाड असेल तर तिथं प्रदक्षिणा मारायच्या आहे, किंवा गार्डनमध्ये वगैरे आपल्याला जिथं झाड असेल तिथं आपल्याला त्याला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढे मारा, पण मी 11 प्रदक्षिणा तुम्हाला सांगितलेल्या आहेत. पूजा वगैरे करायची आहे. दूध जल तुम्हाला जे अर्पण करता येईल ते आपल्याला महादेवाला अर्पण करायचं आहे त्या बेलाच्या झाडाला. आणि आपल्याला पूजा वगैरे करायची आहे, प्रदक्षिणा मारायच्या आहेत. यानंतर पहा, दुसरं झाड येतं ते शमीचं झाड. शमीचं झाड म्हणजेच पहा, आपण 10 बेलाचं पान अर्पण केलेलं एकच जर शमीचं पान अर्पण केलं तर त्याला तेवढंही आहे. त्याच्यामुळं आपल्याला बेलाच्या झाडाची जशी पूजा करायची आहे तशीच आपल्याला शमीच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे. शमीच्या झाडाला रोज म्हणजे दर आठवड्याच्या शनिवारी 5 दिवा वगैरे लावला जातो, पूजा केली जाते. जशी सोमवारच्या दिवशी बेलाच्या झाडाची केली जाते तशी शनिवारच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केली जाते. तर पहा, हे जरी आपल्या अंगणामध्ये बाल्कनीत म्हणजे कुठं कुंडी वगैरेमध्ये जरी असेल तरी आपल्याला त्याची पूजा करायची आहे, प्रदक्षिणा करायच्या आहेत. पूजा करायची संध्याकाळच्या वेळेला आपल्याला दिवा वगैरे लावायचा आहे. तुपाचा दिवा लावा, तुम्ही गाईचं तुपाचं शुद्ध जर भेटलं तर ते लावा, किंवा दिवाला जे तेल वापरतात ते तेलाचं लावलं तरी पण चालेल. कारण धूप
दीप दाखवणं, जल वगैरे दूध वगैरे घालणं आणि प्रदक्षिणा मारणं यालाच खूप महत्त्व आहे. तर पहा, ह्या शमीच्या झाडाला सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की बेलाच्या झाडापैकी म्हणजे बेलाच्या पानात 10 बेलाच्या पानाचं एका शमीच्या पानाला महत्त्व आहे. तर पहा, आपण 2 झाडं पाहिजे की पहिलं शमीचं म्हणजे पहिलं बेलाचं, दुसरं शमीचं, आणि आपण तिसरं झाड पाहणार आहोत ते म्हणजे पिंपळाचं झाड. पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश सर्वांचा पहा त्या पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो, सर्व देवी देवतांचा. त्यामुळं आपल्याला बेलाच्या झाडाची जशी पूजा करायची, शमीच्या झाडाची जशी करायची, तशीच आपल्याला पिंपळाच्या झाडाची सुद्धा त्या दिवशी पूजा करायची आहे, महाशिवरात्रीच्या दिवशी. तर पहा, आपल्याला तिथं पण प्रदक्षिणा मारायच्या आहेत. पहा, तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत आपल्याला बेलाच्या झाडाला पिंपळाच्या झाडाला आपल्याला प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तिथं पण आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे. तुम्ही 11 प्रदक्षिणा मारा किंवा तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या मारा, कारण हे पिंपळाचं झाड पण आपल्याला कुठल्याही मंदिरापाशी मिळतं किंवा आसपास कुठं असेल तिथं जाऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाची पण पूजा करायची आहे. आणि त्यानंतर पहा, पिंपळाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर आपण केळीच्या झाडामध्ये विष्णूंचा वास असतो, त्यामुळे आपल्याला केळीच्या झाडाची पण पूजा करायची आहे. आसपास असू दे, कुठं गार्डनमध्ये असू दे किंवा आपल्याच जर घरी आसपास अंगणामध्ये वगैरे असेल तर आपल्याला केळीच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे. केळीच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे म्हणजे धूप दीप जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाका. विष्णूंना हळद खूप प्रिय आहे, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद घाला आणि ते आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे. आता हे झालं केळीच्या झाडाचं. त्यानंतर पहा, आपण आवळ्याच्या झाडाची पूजा केलेली सुद्धा या दिवशी चांगली असते. पहा, कारण आवळ्याच्या झाडाची आपण जशी आवळा पंचमीला पूजा करतो तसेच महाशिवरात्रीला पूजा केलेली पण खूप चांगली असते. आवळ्याच्या झाडापाशी पण आपण संध्याकाळच्या वेळेला दिवा लावा किंवा दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा पूजा करायला जाता तेव्हा दिवा लावायचा. धूप अगरबत्ती म्हणजेच पहा, दिवा अगरबत्ती आणि आपल्याला जल अर्पण करायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे अर्पण केलं तरी आज चालेल. आणि आवळ्याच्या झाडालासुद्धा आपण 11 प्रदक्षिणा मारायच्या. अशा केल्याने सुद्धा खूप म्हणजे आपल्यासाठी ते खूप चांगलं असतं आवळा पंचमीच्या दिवशी. आणि ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी पण आपण आवळ्याच्या झाडाची पूजा केलेली. तर पहा, आपलं तर शेवटचं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड. तुळस तर आपल्याला कुठेही लांब जायची अजिबात गरज नाही. प्रत्येक घराच्या समोर पहा आपल्या तुळशी असतेच असते. तर आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे. तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि या दिवशी म्हणजे या वर्षी पहा आपले जे महाशिवरात्र आलेले आहे तीच पहा महाशिवरात्र ही शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे. म्हणजे या दिवशी आपल्याला तुळशी मातेची म्हणजे खूप पूजा करायची आहे. पहा, म्हणजे आपल्याला तुळशी मातेला आपण जसं नेहमी पूजा करतो त्या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे आणि प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारायला अजिबात विसरायचं नाही आपल्याला तुळशीच्या झाडाला. आणि मग आपण संध्याकाळच्या वेळेला तुपाचा दिवा लावू शकतो किंवा तेलाचा दिवा लावू शकतो. त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद वगैरे घालायची आहे. अशा प्रकारे आपल्याला तुळशीची पण पूजा करून घ्यायची आहे आणि प्रदक्षिणा पण मारायची आहे त्या या महाशिवरात्रीच्या दिवशी. म्हणजेच पहा, आपल्याला पहिलं म्हणजे बेलाचं झाड, त्यानंतर पहा शमीचं झाड, त्यानंतर पहा पिंपळाचं झाड, त्यानंतर पहा आपल्याला केळीचं झाड किंवा त्यानंतर पहा आपल्याला आवळ्याचं झाड, नाहीतर मग तुळशीचं झाड. यापैकी आपल्याला ज्या झाडाची पूजा करता येईल म्हणजे जेवढ्या झाडांची शक्य होईल तेवढ्या झाडांची आपल्याला पूजा करायची आहे. पहा, मग तुम्ही यातल्या बेलाच्या झाडाची, शमीच्या झाडाची म्हणजे जेवढ्या जास्त झाडांची पूजा करता येईल तेवढी आपल्याला करायची आणि जेवढे शक्य होईल तेवढं जर आपल्याला आसपास असतील तेवढे आपण पूजा करणारच आहोत. तर पहा, एवढी छोटीशी माहिती होती की आपल्याला या दिवशी या झाडाला स्पर्श तर करायचाच आहे, पूजा पण करायची आहे आणि प्रदक्षिणा सुद्धा मारायच्या आहेत. पहा, आपलं दारिद्र्य नष्ट होण्यासाठी म्हणजेच पहा, आणि आपल्याकडे गरिबी कधीही नावालाही गरिबी उरणार नाही. म्हणजेच पहा, आपण जर महाशिवरात्रीच्या दिवशी या झाडांची पूजा केली म्हणजे ज्या झाडांमध्ये ब्रह्मा विष्णू महेश किंवा महादेवांचा किंवा विष्णू म्हणजे ज्यांचे या झाडांमध्ये त्यांचा वास आहे त्या झाडांची जर आपण पूजा केली तर आपल्यावरती त्यांची कृपा होते. म्हणून आपल्याला या दिवशी या झाडांची पूजा करायची आहे आणि आपल्याला महादेवाचा आशीर्वाद मिळवून घ्यायचा आहे. चला, तर मला एवढी छोटीशी माहिती होती, मला ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. झालेले स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जे काही नवनवीन व्हिडिओ मी बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही. चला, तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.